वेलकम स्टुडंट. तर पहा, आज आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन म्हणजे काय? तर आपल्या बॉडीमध्ये किंवा तुम्ही प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम पासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून मल्टीसेल्युलरकडे जर गेलात तर सगळ्यांच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस असतात. आणि ह्या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत म्हणजे रेस्पिरेशन, डायजेशन, न्यूट्रिशन, रिप्रोडक्शन, ह्या वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत. आणि ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेसमध्ये काय असावं लागतं बॉडीमध्ये? तर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असावं लागतो. ते कोऑर्डिनेटली वर्क करत असतात बॉडीमध्ये, लक्षात घ्या. आणि मग आपल्याला ह्या टॉपिकमध्ये हे कोऑर्डिनेशन कसं घडतं हेच आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम मधलं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचा आपण विचार केला तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एकपेशीय प्राणी असतात. ते एकाच सेलपासून त्यांची बॉडी बनलेली असते. मग अशांच्या मध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन किंवा सगळ्या लाईफ प्रोसेसेस हे ती एकच सेल करत असते. आणि मग तिथं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचा जो काही पॉइंट आहे तो फारसा काही एवढा वेल डेव्हलप नसतो. आणि मग ही एकच पेशी असते की जी एकच पेशी तो सगळं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करत असते. म्हणजे सिंपल कोऑर्डिनेशन आहे तिथं. पण जसं जसं तुम्ही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमकडे जाता, कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती काय होते? वाढत जाते. आणि मग मल्टीसेल्युलर ॲनिमलमध्ये आपल्याला माहीत झालंय की हळूहळू मग ही नर्वस सिस्टीम वगैरे डेव्हलप होते. मग त्यातलाच पुढचा पॉईंट आज आपण सुरू करणार आहोत तुमच्या पुस्तकातला. त्यातला पहिला पॉईंट तुमच्या पुस्तकातला दिलेला आहे 9.1. तो पॉईंट असा आहे नर्वस कोऑर्डिनेशन. आणि नर्वस कोऑर्डिनेशन मध्ये आपण काय शिकणार आहोत? तर त्यातला पहिला पॉईंट आपण शिकणार आहोत नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा. सो वी नो दॅट द हायड्रा दॅट इज animal. It is also primitive organism, and that animal, it belongs to the phylum Nidaria. So we are familiar with the hydra, and that hydra, it is a primitive organism and it belongs to phylum Nidaria. And it belongs to phylum. That phylum is also known as a Coelenterata because that body contains the coelenteron, means a cavity inside it. Now, in that animal or in hydra, diffuse type of nervous system is present. So, in hydra, the diffuse type of nervous system is present. So, what is meant by diffuse type? डिफ्यूज टाइप ऑफ नर्वस सिस्टीम म्हणजे काय? विचार घ्या की नर्वस सिस्टीमला सुरुवात झालेली आहे हायड्रामध्ये, पण त्याच्यामध्ये आपल्यासारखा वेल डेव्हलप असा ब्रेन नाहीये, वेल डेव्हलप असणारा स्पायनल कॉर्ड नाहीये. अगदी सिंपल फॉर्म मध्ये ह्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम तयार झाली आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो डिफ्यूज टाइप ऑफ नर्वस सिस्टीम इज प्रेझेंट इन केस ऑफ हायड्रा. And the Nidarians are the animals, that is the first animal which shows the simple type of nervous system. So, Nidarians are first animals which shows simple true nervous system. नर्वस सिस्टीम लक्षात येते का? पहा, आपण हायड्राची नर्वस सिस्टीम पाहायला सुरुवात केली आणि हायड्राच्या नर्वस सिस्टीम मध्ये मी तुम्हाला सांगितलं की हायड्रा हा अतिशय प्रिमिटिव्ह असणारा ऑर्गॅनिझम आहे. ह्या हायड्राचा फायलम जर तुम्ही बघितला तर त्याचा फायलम आहे सिलेंटरेटा किंवा त्याला आपण निडारिया असा शब्द वापरतो. ह्या हायड्रामध्ये जी नर्वस सिस्टीम प्रेझेंट असते ती कुठल्या पद्धतीची आहे? तर डिफ्यूज टाइपची आहे. डिफ्यूज म्हणजे काय की त्याच्यामध्ये वेल डेव्हलप असा ब्रेन, स्पायनल कॉर्ड असं नाही, अगदी सिंपल फॉर्म मध्ये असणारी नर्वस सिस्टीम हायड्रामध्ये प्रेझेंट आहे. सो दॅट निडारियन्स दे आर कन्सिडर्ड ॲज अ फर्स्ट ॲनिमल विच शोज ट्रू सिंपल नर्वस सिस्टीम.
हे जे निडारियन्स आहेत त्यांना काय कन्सिडर केलं जातं? दिस आर द फर्स्ट ॲनिमल. हे पहिले ॲनिमल आहेत की ज्यांच्यामध्ये खरी असणारी पण सिंपल फॉर्ममध्ये असणारी नर्वस सिस्टीम आपल्याला दिसते. मग अशी जी हायड्राची नर्वस सिस्टीम आहे, आता हायड्रा तुमच्यासमोर बोर्डवरती मी स्केच केलाय, तुम्हाला सगळ्यांना तो ओळखीचा आहे. मग ह्या हायड्रामध्ये जी नर्वस सिस्टीम असते, that nervous system consists of two types of cells. The first is known as a sensory cell and second one is known as a nerve cell. So, the nervous system of hydra, it consists of two types of cells. First is known as a sensory cells and second one is known as a nerve cell. So the nervous system of hydra, it is made up of two parts or two types of cell. First is known as a sensory cell and second one is known as a nerve cell. So sensory cells, they are scattered in the body wall and they are also present on the tentacles. So sensory cells, they are scattered on body wall and tentacles. पहा, इथं डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा जो बॉडी वॉल आहे त्याच्यावरती ह्या अशा ज्या सेल्स तुम्हाला दिसत आहेत, ह्या ज्या सेल्स मी इथं दाखवते टेंटॅकल्स वरती पण त्या प्रेझेंट आहेत, त्या त्याच्या बॉडी वॉल वरती पण प्रेझेंट आहे. त्या सेलला आपण काय म्हणतो तर त्या सेलला आपण सेन्सरी सेल्स म्हणतो. सो सेन्सरी सेल्स, they are present on the body wall and also they are present on the tentacles. Actually these cells, they are photosensitive cells and they are photosensitive cells because in case of hydra the sense organs are totally absent. लक्षात घ्या, हायड्राची नर्वस सिस्टीम दोन प्रकारच्या सेल्सनी तयार झालेली आहे. त्याच्यामधला पहिला प्रकार म्हणजे सेन्सरी सेल आणि दुसरा प्रकार म्हणजे नर्व सेल. सेन्सरी सेल बद्दल मी तुम्हाला सांगितलं की सेन्सरी सेल कुठे असतात तर हायड्राच्या बॉडी वॉलवरती असतात, तसंच हायड्राच्या टेंटाकलवरती असतात. आणि ह्या ज्या सेल्स आहेत ह्या फोटोसेन्सिटिव्ह सेल असतात, कारण हायड्रामध्ये सेन्स ऑर्गन हे डेव्हलप झालेले नाही आहेत किंवा टोटली ते ॲब्सेंट आहे. ठीक आहे, दॅट इज अबाउट द सेन्सरी सेल. Now the second point is known as a nerve cell. Second type of cell is a nerve cell. Nerve cells, they are also known as neurons. Nerve cells are also known as neurons. Now, that nerve cells or that neurons, they are with their long fibers. They neurons that possess their long fibers and they are present throughout the body. Their location is, they are present throughout the body. पूर्ण बॉडीवरती प्रेझेंट असणाऱ्या ह्या नर्व सेल्स असतात किंवा हे न्यूरॉन्स असतात. लक्षात घ्या, म्हणजे जे न्यूरॉन्स किंवा नर्व सेल्स असतात थ्रूआउट बॉडीवरती प्रेझेंट असणाऱ्या त्या न्यूरॉन्स किंवा नर्व सेलला काय असतो, समजा हा न्यूरॉन आहे तर ह्याला असा त्याचा एक फायबर असतो. सो द न्यूरॉन्स और नर्व सेल्स विथ देअर लॉंग फायबर्स. नाउ द नर्व सेल्स which are present throughout the body, that nerve cells, they are jointed to each other or connected to each other with their fiber via the synapse. Now that nerve cells which are present throughout the body, that nerve cells are with their fibers and the fibers of that nerve cells, they are jointed with each other like this and these are forming, they are joined to each other by a space and that space is known as a synapse. हे लक्षात येत आहे का? पहा, पूर्ण हायड्राच्या बॉडीवरती सेन्सरी सेल्स आहेत, सॉरी नर्व सेल्स आहेत. नर्व सेल्स त्याच्या फायबर बरोबर आहेत आणि हे जे फायबर आहेत नर्व सेलचे, हे नर्व सेलचे फायबर असे एकमेकांना जोडले जातात. पण कशाच्या साह्याने जोडले जातात तर त्यांच्यामधलं जे हे स्पेस असतं, दॅट स्पेस इज नोन ॲज अ सिनॅप्स. And now, by joining these fibers, the nerve cell, they form the nerve net. They produce the nerve net.
So this is the nerve net which is present on the body of hydra. ह्या नर्व सेलचे फायबर एकमेकांना सिनॅप्सच्या साहाय्याने जोडले जातात आणि ते नर्व नेट, त्या नर्वचं जाळं पूर्ण बॉडीमध्ये हायड्राच्या तयार करतात. नाउ दॅट नर्व नेट्स आर ऑफ टू टाइप. दॅट नर्व नेट आर ऑफ टू टाइप. हे नर्व नेट किती प्रकारचं असतं? दोन प्रकारचं असतं. ऍक्च्युअली दॅट नर्व नेट दॅट इज प्रेझेंट इन द मेसोग्लिया. दॅट नर्व नेट इज प्रेझेंट इन द मेसोग्लिया. So what is a mesoglea? मेसोग्लिया मध्ये नर्व नेट प्रेझेंट असतं आणि मेसोग्लिया म्हणजे काय लक्षात घ्या. इपिडर्मिसचे दोन लेयर, हा आउटर असेल, हा इनर असेल. हा जो इपिडर्मिसचे दोन लेयर आहेत ह्यांच्यामध्ये जेली लाईक ट्रान्सलुसंट असणारा सबस्टन्स प्रेझेंट असतो. त्याला आपण काय म्हणतो? मेसोग्लिया म्हणतो. लक्षात आलं? हा इपिडर्मिसचा लेयर आहे, हा पण इपिडर्मिसचा लेयर आहे. ह्या दोन इपिडर्मिसच्या लेयर मध्ये जेली सारखा असणारा, ट्रान्सलुसंट म्हणजे अपारदर्शक असणारा असा सबस्टन्स प्रेझेंट असतो. त्याला आपण मेसोग्लिया असे म्हणतो आणि ह्या मेसोग्लियामध्ये हे नर्व नेट प्रेझेंट असतं. ॲज दॅट नर्व नेट इज ऑफ टू टाइप. जर हे नर्व नेट टू टाइपचं प्रेझेंट असेल तर ते कसं प्रेझेंट असतं? One nerve net is connected to the epidermis. One nerve net is connected to the epidermis. And the second nerve net, it is connected to the gastrodermis. एक nerve net कुठं जोडलेलं असतं? इपिडर्मिसला. समजा हा हायड्रा आहे. ह्या हायड्राच्या बाहेरच्या बाजूला काय असणार? इपिडर्मिस. म्हणजे ह्याच्या आतमध्ये जे नर्व नेट प्रेझेंट असेल त्याला म्हणायचं द नर्व नेट कनेक्टेड टू द इपिडर्मिस. आणि दुसरं नर्व नेट कुठं असतं लक्षात घ्या. दुसरं नर्व नेट म्हणजे जी काही गॅस्ट्रोडर्मिस ज्याला तुम्ही म्हणता, म्हणजे तुमची गॅस्ट्रोसिल कॅव्हिटी जी असेल त्या कॅव्हिटीला जो काही कव्हरिंग असेल तो कोणी तयार केलेला असतो? ह्या दुसऱ्या नर्व नेटनी तयार केलेला असतो. सो द वन नर्व नेट इज कनेक्टेड टू द इपिडर्मिस अँड सेकंड नर्व नेट इज कनेक्टेड टू द गॅस्ट्रोडर्मिस. आलं लक्षात? हे ना these neurons are nerve cells which are present in the hydra. That neurons they contain the fibers only, but no sensory and motor nerves are absent. सेन्सरी आणि मोटार नर्व्स तिथे नसतात, फक्त हा न्यूरॉन असतो आणि न्यूरॉनला फायबर असतो. दॅट इज अबाउट द नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा. ही झाली हायड्राची नर्वस सिस्टीम. आता हायड्राची नर्वस सिस्टीम शिकल्यानंतर ह्या नर्वस सिस्टीमचा आपल्याला काय शिकायचंय? वर्किंग शिकायचंय. सो द वर्किंग ऑफ नर्वस सिस्टीम इन हायड्रा. हायड्रामध्ये ती कशी वर्क करते पहा. वर्किंग कसं होतं? We know that on the body wall the sensory cells are present. So first of all there is activation of sensory cells at any point. So the first point is activation of sensory cells at any point. कुठल्याही पॉइंटला थ्रूआउट बॉडी वॉल सेन्सरी सेल प्रेझेंट आहे. मग ह्याच्यातल्या कुठल्याही सेन्सरी सेल, कुठल्याही पॉइंटच्या सेन्सरी सेल काय होतील? पहिल्यांदा ऍक्टिव्हेट होतील. नाउ धिस इम्पल्स इज कॅरीड आउट थ्रूआउट द बॉडी इन एनी डिरेक्शन अँड सच अ इम्पल्स कॅरी आउट थ्रूआउट द बॉडी. ही जी इम्पल्स तयार होते ती थ्रूआउट बॉडी कॅरी केली जाते इन एनी डिरेक्शन. कुठल्याही डिरेक्शननी. म्हणजे समजा ही सेन्सरी सेल जर सेन्सिटिव्ह झाली तर ही इम्पल्स तयार करेल. मग ही इम्पल्स इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे. विशिष्ट अशी तिथं इम्पल्सला डिरेक्शन नसते. मग पहिल्यांदा सेन्सरी सेलचं काय होतं? ऍक्टिव्हेशन होतं. कुठल्याही पॉइंटचे सेन्सरी सेल ऍक्टिव्हेट होतात.
ऍक्टिव्हेट झाले की त्या इम्पल्स तयार करतात. इम्पल्स तयार झाले की बॉडीमध्ये ती इम्पल्स थ्रू आउट द बॉडी कॅरी केली जाते आणि कुठल्याही डिरेक्शननी ती कॅरी केली जाते. अँड बिकॉज ऑफ दॅट इट ब्रिंगिंग अबाउट द मुवमेंट ऑफ बॉडी अँड टेंटाकल्स. ब्रिंगिंग मुवमेंट ऑफ बॉडी अँड टेंटाकल. आणि त्यामुळं जी काही त्यांची टेंटाकल्स आहेत, जी काही त्यांची बॉडी आहे, ह्याची मुवमेंट घडवून आणली जाते. फॉर एक्झाम्पल, कॅप्चरिंग ऑफ प्रे ड्युरिंग फीड. फॉर एक्झाम्पल, कॅप्चरिंग ऑफ प्रे ड्युरिंग फीड. समजा हायड्रा, ह्या हायड्राला फूड कॅच करायला जायचंय. बॉडीची मुवमेंट त्या दिशेने करायची, टेंटाकलची मुवमेंट त्या दिशेने करायची. मग काय केलं जातं, सेन्सरी सेल ऍक्टिव्हेट होती. बरोबर आहे. ह्या सेन्सरी सेल ऍक्टिव्हेट झाल्या की इम्पल्स तयार करतील. इम्पल्स बॉडीवरती स्प्रेड होईल, कुठल्याही डिरेक्शनने ती स्प्रेड होईल. इम्पल्स स्प्रेड झाली की बॉडी वॉलची आणि टेंटाकलची मुवमेंट होईल आणि मुवमेंट मग त्या फूडच्या दिशेने होईल. म्हणून कॅप्चरिंग ऑफ प्रे ड्युरिंग द फीड और ड्युरिंग द फीडिंग असं तुम्ही म्हणू शकता. दॅट इज अबाउट द हायड्रा. अँड diffuse type of nervous system is present in the hydra. Such a diffuse type of nervous system is a first landmark in the nervous system. पहा, diffuse type of nervous system is a first landmark. हा एक पहिला लँडमार्क म्हणून कन्सिडर केला जातो. आणि मग अशाच पद्धतीची नर्वस सिस्टीम ही टिनोफोरामध्ये पण प्रेझेंट असते. तसंच ती गट वॉल जो असतो, हायर ॲनिमल्स जर तुम्ही बघितले, हायर ॲनिमल म्हणजे इन्क्लुडिंग वी ऑल्सो, तर आपला जो गट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे, तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीची नर्वस सिस्टीम प्रेझेंट असते. दॅट इज अबाउट द नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा. Now we turn over the next point, and that is the nervous system of Planaria. पुढचा पॉइंट का नर्वस सिस्टीम ऑफ Planaria. पहा, आत्ताच आपण हायड्राची नर्वस सिस्टीम कंप्लीट केली, कारण हायड्रा हा निडारिया फायलम मधला होता. तसंच आता आपल्याला पुढची नर्वस सिस्टीम शिकायची आणि पुढची नर्वस सिस्टीम कोणाची आहे तर ती आहे प्लानारिया मधली. सो प्लानारिया मीन्स प्लॅटफॉर्म अँड इट बिलॉंग्स टू फायलम प्लॅटीहेल्मिन्थेस. सो प्लानारिया इज अ प्लॅटफॉर्म बिलॉंग्स टू फायलम प्लॅटीहेल्मिन्थेस. चपटे कृमी तुम्हाला सगळ्यांना माहिती. प्लानारिया अतिशय चपटा असणारा ॲनिमल आहे आणि तो कशामध्ये, कुठल्या फायलम मध्ये येतो तर त्याचा फायलम आहे प्लॅटीहेल्मिन्थेस. प्लॅटी मीन्स फ्लॅट अँड हेल्मिन्थेस मीन्स वर्म. हा चपटा कृमी आहे. इट इज ऑल्सो अ प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑर ॲनिमल विथ सेंट्रल नर्वस सिस्टीम. इट इज अ प्रिमिटिव्ह ॲनिमल विथ सेंट्रल नर्वस सिस्टीम. पहा, सेंट्रल नर्वस सिस्टीम हा नर्वस सिस्टीमचा एक टाईप आहे. आणि जसं तुम्हाला आता माहित झालं की हायड्रामध्ये डिफ्यूज टाईपची नर्वस सिस्टीम असते आणि हायड्रा हा असा ॲनिमल आहे किंवा निडारियन हा असे ॲनिमल आहे की ज्यांच्यामध्ये सिंपल फॉर्म मधली ट्रू नर्वस सिस्टीम दिसली आहे. तसं प्लानारिया हा प्लॅटफॉर्म आहे आणि प्लानारिया हा पहिला ॲनिमल आहे किंवा प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, ॲनिमल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम दिसते. आता ही जी सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल, as it is a non-chordate, the central nervous system is present towards the ventral side of the body. हा नॉन कॉर्डेट आहे, ह्याला पाठीचा कणा वगैरे काही नाहीये आणि ह्याला पाठीचा कणा नसल्यामुळं ह्याची जी सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल दॅट इज प्रेझेंट टुवर्ड्स द वेंट्रल साइड. सियलिस इज प्रेझेंट टुवर्ड्स द वेंट्रल साइड. कॉर्डेट जे ॲनिमल आहे ज्यांना पाठीचा कणा आहे ह्यांच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम डॉर्सल साइडला असते, पाठीमागच्या बाजूला असते. पण जे नॉन कॉर्डेट्स आहेत त्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम ही पुढच्या बाजूला असते. सो दॅट इज नोन ॲज अ इट इज प्रेझेंट टुवर्ड्स द वेंट्रल साइड ऑफ द बॉडी. दॅट नर्वस सिस्टीम ऑफ प्लानारिया इट कन्सिस्ट ऑफ सेरेब्रल और cephalic ganglion. It consists of cerebral ganglion
or it is also known as the cephalic ganglion. And secondly, it consists of pair of ventral nerve cord. Pair of ventral nerve cord. पहा, प्लानारियाची नर्वस सिस्टीम व्हेंट्रल साइडला आहे. ती दोन पार्ट पासून तयार झाली आहे. पहिला पार्ट म्हणजे सेरेब्रल किंवा सेफॅलिक गॅंग्लियॉन आणि दुसरा पार्ट म्हणजे अ पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड. इथं लक्षात द्या, हा जो पोर्शन आहे दॅट इज अ पेअर ऑफ सेरेब्रल और सेफॅलिक गॅंग्लियॉन हेड रिजन मध्ये असणार आहे ही पेअर. आणि इथं काय आहे, देयर इज अ पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड. व्हेंट्रल साइडला असणारं असं दोऱ्यासारखं स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणतात अ पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड. Now the cerebral ganglion means actually ganglion means there is aggregation of neuron. न्यूरॉनचा ग्रुप एकत्र येतो आणि जे ॲग्रिगेशन तयार करतो त्याला आपण काय म्हणतो, गॅंग्लियॉन असं म्हणतो. ना that cerebral ganglion they are present in the head region. They are known as a primitive brain and these are the masses. They are present in the form of two lobes. So the cerebral ganglion or cephalic ganglion, they are present in the head region. They are known as the primitive brain and these are the two lobes of masses. मासेसचे दोन लोब्स तुम्हाला इथे दिसत आहेत, एक इथं दिसतोय, एक इथं दिसतोय. हेड रिजन मध्ये हे प्रेझेंट असतं आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, प्रिमिटिव्ह ब्रेन असं म्हणतो. and it is present in the form of inverted U. It is present in the form of inverted U. लक्षात ठेवा बघा, हा शेप जर तुम्ही बघितला तर हा U शेप आहे, पण ह्याला आपण सिंपल U म्हणू आणि हाच U कसा आहे, असा प्रेझेंट आहे. सो इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ इन्व्हर्टेड U. उलटा U आहे तो हा पोर्शन पहा, दॅट इज नोन ॲज अ सेरेब्रल गॅंग्लियॉन. ठीक आहे. Now, from each ganglion, 9 branches arises towards outer side. So these are the cephalic ganglion, and from each ganglion, like this, the 9 branches arises towards the outer side. So each ganglion use how many branches? 9 branches. towards outer side. Cephalic ganglion म्हणजे सेफॅलिक किंवा सेरेब्रल गॅंग्लियॉन हेड रिजन मध्ये असतात. प्रिमिटिव्ह ब्रेन म्हटलं जातं. दोन मासेस असतात, लोब्स, आणि इन्व्हर्टेड यूच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात ते. आणि प्रत्येक गॅंग्लियॉन पासून 9 ब्रांचेस ह्या बाहेरच्या साईडला निघतात. नाउ द नेक्स्ट इज अ पेअर ऑफ VNC. VNC म्हणजे ventral nerve cord. Now, that ventral nerve cord, it is present on the ventral side and they are originated from the cephalic or cerebral ganglion, means brain. Present on ventral side, originated from cephalic ganglion or originated from brain. ब्रेन पासून निघालेले हे ब्रेन आहे किंवा सेफॅलिक गॅंग्लियॉन पासून निघालेले हे जे दोन स्ट्रक्चर आहे व्हेंट्रल साइडला प्रेझेंट असणार, ह्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो VNC म्हणजे व्हेंट्रल नर्व कॉर्ड. इट इज 2 in number. 2 असतात ते. पहा, ज्या 9 ब्रांचेस निघतात, इथं मी तुम्हाला म्हटलं की 9 ब्रांचेस निघतात. ह्या 9 पैकी ह्या 2 मोठ्या होतात आणि व्हेंट्रल साइडला येतात, त्यालाच आपण म्हणतो VNC. क्लियर ना? बोथ these VNC, they are jointed to each other by means of this transverse nerve that is also known as a commissure. So both VNC jointed to each other by transverse nerve, or it is also known as a
ट्रान्सवर्स कमिश्वर. हे दोन्हीही नर्व कॉर्ड जर तुम्ही बघितले तर एकमेकांना अशा आडव्या नर्वनी काय केलेले जॉईन केलेले आहेत आणि त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सवर्स नर्व म्हणतो किंवा ट्रान्सवर्स कमिश्वर असं म्हणतो. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. सो दे अपियर लाईक अ लॅडर आणि त्यामुळं शिडी कशी तुम्हाला दिसते तर शिडीसारखी ते तुम्हाला दिसतात. आलं लक्षात. ही झाली प्लानारियाची सेंट्रल नर्वस सिस्टीम. The another type of nervous system is also present in the planaria, and that nervous system is known as a peripheral nervous system. So the next nervous system is a peripheral nervous system. Now, this is a peripheral nervous system which is present in the planaria, that is made up of peripheral nerve plexus and sensory cells. So it is made up of peripheral nerve plexus and secondly it is made up of sensory cells. सेंट्रल नर्वस सिस्टीम शिकलो आपण. आता पुढची नर्वस सिस्टीम मी सांगायला सुरुवात केली की पुढची नर्वस सिस्टीम जी आहे त्याला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणतो आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम पुन्हा दोन पार्टनी बनलेली आहे. मग ती कुठली तर ते दोन पार्ट म्हणजे पेरिफेरल नर्व प्लेक्सस आणि सेन्सरी सेल्स. आता पेरिफेरल नर्व प्लेक्सस म्हणजे काय लक्षात घ्या. नाउ these are the nerve plexuses or nerves which are arises laterally from VNC. आता हा जो वेंट्रल नर्व कॉर्ड आहे ह्या वेंट्रल नर्व कॉर्डनी लॅटरल साइडला जे काही नर्वचं जाळं तुम्हाला दाखवलेले ह्याला म्हटलं जातं पेरिफेरल नर्व प्लेक्सस. ह्याला काय म्हणायचं पेरिफेरल नर्व प्लेक्सस. and sensory cells, that cells are present on the ventral nerve cord. हा जो नर्व कॉर्ड तुम्हाला दिसतोय ह्या नर्व कॉर्ड वरती ह्या ज्या सेल्स मी काढते ह्या सेल्सला म्हटलं जातं सेन्सरी सेल्स. So the peripheral nervous system is made up of two parts. First is known as a peripheral nerve plexus and second is known as the sensory cells. Sensory cells are present on the nerve cord. मी दाखवले आता. आणि पेरिफेरल नर्व प्लेक्सस म्हणजे काय हे जे नर्व कॉर्ड येतो ह्या नर्व कॉर्डनी लॅटरल साइडला जे नर्वचं जाळं तयार केलेलं आहे ह्या लॅटरल साइडच्या नर्वच्या जाळ्याला आपण काय म्हणतो पेरिफेरल नर्व प्लेक्सस असं म्हणतो. ना The single sensory cells are also scattered in the body wall. आणि ह्या सेन्सरी सेल फक्त वेंट्रल नर्व कॉर्ड वरतीच असतात असं नाही तर पूर्ण बॉडीवरती सुद्धा ह्या सेल्स काय झालेल्या असतात स्कॅटर्ड झालेले असतात. आणि शेवटचा पॉइंट मी सांगेन की हे आय स्पॉट मी इथं तुम्हाला दाखवले तर ह्या प्लॅनारियामध्ये आईज दे आर लोकेटेड ऑन द डॉर्सल साइड ऑफ हेड. हेडच्या डॉर्सल साइडला आईज प्रेझेंट असतात किंवा ब्रेनच्या डॉर्सल साइडला आईज प्रेझेंट असतात आणि हे आईज म्हणजे फोटो सेन्सरी स्ट्रक्चर आहे. आईज म्हणजे काय आहे फोटो सेन्सरी स्ट्रक्चर आहे. ह्याला सेरेब्रल गॅंग्लियॉन म्हणायचं नाही. हे त्याचे आईज आहे ब्रेनच्या डॉर्सल साइडला आहे आणि त्याच्या खाली हे जे स्ट्रक्चर दिसतंय ते स्ट्रक्चर आहे सेफॅलिक गॅंग्लियॉन. क्लिअर. दॅट इज अबाउट द नर्वस सिस्टीम ऑफ प्लॅनारिया. ठीक आहे.